नमस्कार यूट्यूब फॅमिली. चला तर स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज झाली सकाळची सुरुवात चहा आणि स्वयंपाकापासून. आज जायचं होतं लवकर कामाला म्हणून मी एक साईडला चहा ठेवला. म्हणजे आज थोडं लवकरच उठले, 5लाच उठले होते. चहा ठेवल्यावर दाणे भाजायला टाकले, शेंगदाण्याचा कूट करून घेतला आणि बटाट्याची भाजी केली. कारण की आज भाजीला काही नव्हतं. काल मॉलला गेले तर भाजीपाला आणायचा राहिला, तर म्हणून बटाट्याची भाजी केली. बटाट्याची भाजी टाकली आणि लगेच पोळ्या करून घेतल्या. तोपर्यंत भाजी शिजली. कुकरमध्येच लावली डायरेक्ट. सगळे मसाले टाकले, बटाटे टाकले आणि अशी भाजी छान लागते खायला. डायरेक्ट कुकरमध्ये टाकली. सगळं संपलं होतं. शेंगदाण्याचं कूट पण नव्हतं म्हणून ऐन वेळेलाच करावं लागलं, नाही तर मी करून ठेवीत असते. आणि भाजी टाकून चपात्या केल्या आणि चहा पिऊन लगेच कामाला गेले. कारण की 8, 8:15 झाले होते. एवढं लवकर उठून पण आज कामच नाही उरकलं. कारण की रात्रीच झोपायला उशीर झाला आणि भांडे पण राहिले होते, म्हणून भांडे घासले उठले की. मग कामावर पोहोचले. कामं माझे सकाळचे 6 असते, तर 6 कामं करून 12-1 वाजते मला घरी यायला. घरी आले तशीच कामाला लागले. भांडे घासले, कपडे धुतले. कारण की पाऊस नव्हतं, ऊन पडलेलं होतं. जरा ऊन पडलं असल्यावर कामाला पण उलाश येते घरच्या. आणि मी कामावर गेले तरी मला घरचंच काम दिसत होतं, कारण की कपडे लय पडले होते. म्हणून मी घरी आल्या कपड्याची मशीन लावली पहिली, नंतर भांडे सगळं घासून घेतलं आणि कपड्याची मशीन लावली. कपडे वाळू घातले. काही हातानं कपडे धुवायचे असते ते पण धुवावं लागतात हातानेच, फरशीचे, गॅसचे, याचे कपडे. आणि मग कपडे वाळून घातले. मुलगा आला होता घरी. म्हणला चहा कर मम्मी, म्हणून चहा केला आणि लगेच स्वयंपाकाला लागले. आहोंना खायची होती काळ्या मसाल्याची डाळ. मला म्हणले काळ्या मसाल्याची डाळ कर, लय दिवस झाले केली नाही, म्हणून डाळ बनवली. भात बनवला, चपात्या बनवल्या. तोपर्यंत वाजले 5:30. मग लगेच देवपूजा केली. देवपूजा करून डायरेक्ट कामाला गेले. आज बसायला थोडा बी वेळ भेटला नाही, तर एवढे पाय दुखत होते. तर कारण की ते वरण झाल्या जेवले होते ना, म्हणून काही नैवेद्य ठेवायला जमलंच नाही. म्हणून मुलगा म्हणला मम्मी देवाला नैवेद्य ठेवायचा, काय ठेवायचा? तर त्याला म्हणलं साखर, भात, दूध ठेव आता. आणि कामावर गेले तर कामावर बनवायचं होतं नुसतं सॅलड. तर असा होता माझा छोटासा मिनी ब्लॉग.